मी अंघोळ करणारच आहे. आम्ही जेवायला बसणारच होतो. किंवा तू झोपणार आहेस का? तू जेवणार आहेस का? अशा प्रकारची वाक्ये आपण मराठीतून नेहमीच बोलत असतो. मग आता या वाक्यांमधून आपल्याला काय कळते? आता जेव्हा आपण असं म्हणतो की मी अंघोळ करणारच आहे, म्हणजेच ती क्रिया तुम्ही लगेचच करणार आहात, तेव्हाच अशा प्रकारचं सेंटेन्स तुम्ही बोलत असता. मग आता अशा प्रकारची वाक्य आपण मराठीतून तर सहज बोलतो, परंतु इंग्रजीमधून बोलताना त्यासाठी काय वापरले जाते आणि कोणता फॉर्म्युला यूज केला जातो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कारण हा एकच फॉर्म्युला वापरून तुम्ही इंग्रजीमध्ये अशा प्रकारची होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक वेगवेगळ्या प्रकारची अशी हजारो वाक्ये तुम्ही मग सहजपणे बनवू शकता. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मग आता अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीत तयार करताना तुम्हाला अबाउट टूचा उपयोग हा करायचा असतो. मग आता अबाउट टूचा उपयोग तर करायचाच असतो, पण मग त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला त्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्ही फक्त हे एकच स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये ही सहज बनवता येतील. त्यासाठी होकारार्थी वाक्य तयार करताना सर्वात आधी तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा असतो. त्यानंतर वर्तमान काळ असेल, प्रेझेंट टेन्स असेल तर सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर हे सब्जेक्ट बघून करायचं असते. आणि जर भूतकाळ असेल म्हणजे पास्ट टेन्स असेल तर वॉज किंवा वेअर ते सुद्धा सब्जेक्ट बघून तुम्हाला वापरायचं असते. त्यानंतर तुम्हाला वापरायचं असतं अबाउट टू ही फ्रेज. त्यानंतर तुम्हाला वापरायचं असते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो, त्या वाक्यात जो असेल तो, नसला तर नाही घ्यायचा. मग आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स डेली यूजमधलेच मी सेंटेन्स घेतलेली आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे मी आंघोळ करणार आहे किंवा करणारच आहे. एखादा आपल्याला विचारतो मग आपण काय म्हणतो, मी आंघोळ करणारच आहे असं आपण म्हणत असतो. मग आता हे वाक्य इंग्लिशमध्ये करताना तुम्हाला सर्वात आधी हे होकारार्थी वाक्य आहे, त्यासाठी सब्जेक्ट घ्यावा लागेल, म्हणजेच तो आहे मी, म्हणजेच त्याला आपण मराठीतून आय म्हणतो. आय नंतर आपण एम वापरत असतो, म्हणून इथे घेणार आहोत आपण एम, आय एम. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, अबाउट टू, आय एम अबाउट टू. आणि त्यानंतर तुम्हाला V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप, म्हणजे आंघोळ करणे, त्यासाठी आपण टेक अ बाथ असं म्हणतो, म्हणून आपण इथे घेणार आय एम अबाउट टू टेक ए बाथ. बघा अशा प्रकारे. म्हणजे तुम्ही अबाउट टूचा उपयोग करून एखादं कोणतंही वाक्य जर तुम्ही इंग्रजीत बोलला तर याचा अर्थ त्यातून असाच होणार आहे की तुम्ही ती गोष्ट लगेचच करणार आहात, म्हणून तुम्ही अबाउट टूचा उपयोग इथे केलेला आहे. आय एम अबाउट टू टेक अ बाथ अशा प्रकारे. त्यानंतर तो निघणार आहे किंवा तो निघणारच आहे. मग आता म्हणजे तो आता एक शब्द बोलला तुला आता निघणारच आहे, म्हणून इथे असं लिहिलेलं आहे. मग आता इथे सब्जेक्ट घ्यायचा आहे तुम्हाला, तो आहे ही इंग्रजीतून. ही नंतर आपण काय घेतो, सहाय्यकारी क्रियापद इज, म्हणून इथे घेणार आहोत आपण इज, ही इज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अबाउट टू, ही इज अबाउट टू. आणि निघणे, म्हणून आपण त्यासाठी काय वापरतो, ल्यू, म्हणून आपण इथे घेणार आहोत ही इज अबाउट टू ल्यू. अशा प्रकारे हे वाक्य मग इथे तयार झालेलं आहे. आणि हे आहे प्रेझेंट टेन्समधले सेंटेन्स, कारण इथे आहे आलेलं आहे. त्यानंतर आता पास्ट टेन्सचे जर सेंटेन्स असले तर ते कसे बनवायचे, हे बघा. आम्ही जेवायला बसणारच होतो असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला नेहमीच आपण म्हणत असतो. मग आता बसणारच होतं म्हणजे हे पास्ट टेन्समधलं वाक्य आहे. मग आम्हीसाठी इथे सुद्धा सब्जेक्टच घ्यायचं आहे पहिल्यांदा. मग आम्हीसाठी आपण वापरतो वी नंतर आपण पास्ट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद काय वापरतो, वेअर, वी वेअर. नंतर आपल्याला अबाउट टू घ्यायचं आहे, वी वेअर अबाउट टू. त्यानंतर जेवायला बसणार होतो म्हणजे जेवायला बसणे, त्यासाठी आपण इथे व्हर्ब वापरणार आहोत, ते V1 फॉर्ममध्ये तुम्हाला वापरायचं आहे, म्हणजेच काय, वी वेअर अबाउट टू इट. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, मी तुला फोन करणारच होतो. हे सुद्धा पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे, मी तुला फोन करणारच होतो. मग आता इथे सब्जेक्ट मी आहे, म्हणजेच इथे आय. मग आता हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे, त्यामुळे इथे आय नंतर आपण घेणार आहोत वॉज, हे हेल्पिंग वर्ब, आय वॉज. त्यानंतर काय घ्यायचं असते, अबाउट टू ही फ्रेज, आय वॉज अबाउट टू फोन करणे, म्हणजेच काय, आपण त्यासाठी कॉल वापरतो, तर V1 फॉर्ममध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे आय वॉज अबाउट टू कॉल. आता इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे तुला, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय वॉज अबाउट टू कॉल यू, मी तुला फोन करणारच होतो. हे वाक्य जर तुम्हाला म्हणायचं असलं तर तुम्ही अशा प्रकारे मग इंग्रजीत ते बोलू शकता, आय वॉज अबाउट टू कॉल यू. त्यानंतर आता हे आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले, प्रेझेंट टेन्समधले आणि पास्ट टेन्समधले. आता इथे बघा, तो हार मानणार नाही, म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि प्रेझेंट टेन्समधला आहे. मग आता आपण एक स्ट्रक्चर तर शिकलो
मग आता त्यासाठी तुम्हाला आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. मग निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना तुम्हाला हेच स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. फक्त काय करायचं आहे चेंज, की इथे बघायचं सेम हे स्ट्रक्चर राहणार आहे. फक्त हे जे हेल्पिंग वर्ब आहे एम इज आर पास्ट प्रेझेंट टेन्ससाठी आणि वॉज किंवा पास्ट टेन्ससाठी, त्यानंतर फक्त नकारार्थी वाक्यात तुम्हाला इथे नॉट यूज करायचं आहे, लक्षात ठेवायचं नॉट. मग आता या पद्धतीनं आपण हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. तो हार मानणार नाही. इथे सुद्धा सब्जेक्ट आहे तो, मग तोसाठी आपण अर्थातच वापरतो ही. मग आता त्यानंतर हे प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे, त्यामुळे तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, ही इज, ही नंतर इज वापरतो प्रेझेंट टेन्समध्ये. नंतर मी काय सांगितलं, फक्त नॉट वापरायचं. ही इज नॉट, नंतर अबाउट टू ही फ्रेज, नंतर हार्म. अबाउट टू ही फ्रेज वापरल्यानंतर तुम्हाला V1 फॉर्म घ्यायचा आहे. मग आता इथे हार मांडणे यासाठी आपण वापरतो गिव्ह अप, म्हणून आपण इथे घेणार आहोत गिव्ह अप, म्हणजे तो हार मांडणार नाही. ही इज नॉट अबाउट टू गिव्ह अप. कॉम्पिटिशन चालू असेल आणि आपण काय म्हणतो की तो आता हार मांडणारच नाही, तो ती पूर्ण करणारच आहे जी गोष्ट करणार आहे ते, म्हणून इथे आपण हे सेंटेन्स घेतलेलं आहे, ही इज नॉट अबाउट टू गिव्ह अप. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी तुला फोन करणार नव्हतो. बघा आता करणार नव्हतो म्हणजेच हे पास्ट टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता इथे सुद्धा स्ट्रक्चर सेम येणार आहे, मी तुम्हाला सांगितलं. फक्त आपल्याला काय करायचं, हेल्पिंग वर्ब नंतर नॉटचा उपयोग करायचा आहे. मग आता इथे सब्जेक्ट आहे मी, म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो आय. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, आय नंतर आपण पास्ट टेन्समध्ये वॉज घेतो. आय वॉज, नंतर नॉट घ्यायचं नकारार्थी असल्यामुळे. आय वॉज नॉट, नंतर फ्रेज वापरायची अबाउट टू. आय वॉज नॉट अबाउट टू, आणि फोन करणे त्यासाठी अर्थातच आपण कॉल हा शब्द वापरतो किंवा फोन वापरला तरी चालेल. टू फोन यू किंवा टू कॉल. आय वॉज नॉट अबाउट टू कॉल, इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे तुला, म्हणजेच इथे यू येणार आहे. आय वॉज नॉट अबाउट टू कॉल यू, मी तुला फोन करणार नव्हतो, अशा प्रकारे. त्यानंतर आता ही झाली निगेटिव्ह वाक्य प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्समधली. आता नेक्स्ट बघा, इथे क्वेश्चन दिलेले आहे. तू झोपणार आहेस का, तू निघणार होतास का, किंवा तू जेवणार आहेस का. आता इथे तू झोपणार आहेस का आहे म्हणजे हे प्रेझेंट टेन्समधलं काय आहे, क्वेश्चन आहे. मग आता हा क्वेश्चन तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेच स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे, फक्त थोडंसं चेंज करावा लागेल. आता तो कसा बघा, इथे सुरुवातीला सब्जेक्ट घेतला आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतला आहे. मग आता अशा प्रकारचे क्वेश्चन तयार करताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते इथे सुरुवातीला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग सब्जेक्ट घ्यायचा आहे, म्हणजे यांचं चेंज करायचं आहे यांच्या जागा फक्त, आणि बाकीचं स्ट्रक्चर हे सेम. म्हणजे फक्त एकच स्ट्रक्चर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स बनवायला मदत करेल. हेल्पिंग वर्ब आधी वर्तमान काळ असला तरी, भूतकाळ असला तरी, आणि याच्यानंतर मग हा सब्जेक्ट इथे घ्यायचा आणि बाकीचं स्ट्रक्चर सेम. मग आता या पद्धतीनं आपण इथे हे क्वेश्चन तयार करू. तू झोपणार आहेस का, हे प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे, म्हणजेच एम इज आरचा उपयोग इथे होणार आहे. मग आता इथे तो हा करता आहे, हे इथे सुद्धा लक्षात ठेवायचं की इथे कर्त्यानुसारच ते हेल्पिंग वर्बचा उपयोग तुम्हाला करावा लागणार आहे. मग आता तू झोपणार आहेस का म्हणजेच यू नंतर आर वापरतो, म्हणून याची सुरुवात होणार आहे आर यू. बघा, यू आर न म्हणता इथे काय म्हटलं, आर यू. त्यानंतर अबाउट टू ही फ्रेज घ्यायची, आर यू अबाउट टू, आणि झोपणे त्याचं V1 फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच इथे येणार आहे आर यू अबाउट टू स्लीप, तू झोपणार आहेस का, अशा प्रकारे. त्यानंतर तू निघणार होतास का, होतास का म्हणजेच हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे, म्हणजेच यासाठी तुम्हाला पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल. म्हणजेच आता तू म्हणजेच यू, मग यू नंतर काय वापरतात, वेअर हेल्पिंग हेल्पिंग वर्ब वापरतात. म्हणून आता इथे आपण सुरुवात कशाने करू, वेअर यू. बघा, यू वेअर अबाउट टू लिव्ह ऐवजी वेअर यू अबाउट टू लिव्ह. बघा किती सोपं आहे, फक्त एक्सचेंज करायचं आहे. वेअर यू अबाउट टू निघणे, म्हणजेच त्यासाठी आपण अर्थातच लिव्ह वापरतो, म्हणून इथे मी लिव्ह लिहिणार आहे. वेअर यू अबाउट टू लिव्ह, तू निघणार होतास का. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की एकाच प्रकारचं जे स्ट्रक्चर मी वर लिहिलेलं आहे त्यावरूनच आपण वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्स, ती वर्तमान काळातली असो किंवा भूतकाळातली असो, होकारार्थी असो, नकारार्थी असो किंवा प्रश्न असो, अशी वेगवेगळ्या प्रकारची अनेक वाक्य तुम्ही मग सहजपणे तयार करू शकता. आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, तू जेवणार आहेस का. बघा, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यात येत असतो. मग आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न वर जे स्ट्रक्चर आपण फॉलो केलो त्या स्ट्रक्चरनुसारच तुम्हाला
फॉलो करून त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करायचं आहे आणि हे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचे ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच स्ट्रक्चर वापरून त्या स्ट्रक्चरवरून वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये कशी बनवली जातात ते शिकलो. तेव्हा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.